जे काही हे नीटचं प्रकरण आहे त्यामध्ये जे काही 2 आरोपी आहेत त्या 2 आरोपीपैकी जे काही माझ्याकडे आरोपी आहेत ते जलील खान पठाण हे यांना आज न्यायालयीन कोठडी जे CBIच्या पोलिसांनी मागितली आणि त्यांना ते मिळाली। यात ते स्वतः एक जिल्हा परिषद शिक्षक आहेत, त्यांचा फारसा काही त्याच्याशी संबंध नाही, केवळ संजय जाधवचे दोस्त असल्यामुळे त्यांना या केसमध्ये घेतलं होतं। मात्र त्यांना आता न्यायालयीन कोठडी या ठिकाणी मिळालेली आहे। किती दिवस? 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली। लवकरच आम्ही त्या ठिकाणी जामीनचा अर्ज आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर दाखल करू। 24 तारखेला संजय जाधव आणि पठाण याला अटक झाली होती। शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर यांनी 6 दिवस तपास केला। त्यानंतर CBI आली आणि CBIने हा तपास आपल्याकडे घेतला। गेली 4 दिवस CBI तपास करते। या 4 दिवसामध्ये CBIला माझ्या घरची म्हणजे माझ्या आरोपीच्या घरची झडती घेतली, पासबुक घेतलं आणि गंगाधर जे नाव होतं ते ट्रेस आउट झालं माझ्या मोबाईलमध्ये आणि त्याला अटकही झाली आहे काल। तो इन ट्रान्झिस्ट आहे, बेंगलोरला आहे, त्याला अटक झालेली आहे आणि तपास अजून चालू आहे। त्याच्यातला इरन्ना हा जो आहे त्याने अटकपूर्व जामीन कोर्टामध्ये दाखल केलेला आहे, लातूरच्या स्पेशल कोर्टामध्ये। आणि हा गुन्हा गंभीर असल्यामुळं समाज माध्यमामध्ये, प्रचार माध्यमामध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये याची चर्चा होते आणि हा गंभीर गुन्हा आहे। त्यामुळं कोर्टाने आज मागितली, CBIनं मागितलेली जी PCR 2 दिवसाची होती ती PCR दिलेली आहे की तपास पूर्णपणे झाला जावा, मुळात सगळं तपास राहू नये। CBI मागते ना, त्याला आणखी 2 दिवसाची PCR द्या आणि ती दिलेली आहे। त्या 2 दिवसामध्ये काय ट्रेस आउट होईल ते बघू, गंगाधर लातूरला आल्यावर आणखी काय येते ते बघू। पण माझ्या माहितीप्रमाणे काल लोकसभेमध्ये दिलेल्या ॲफिडेव्हिट प्रमाणे नीट ही जी इन्स्टिट्यूशन आहे एक्झाम घेणारी, या नीटचा कुणी कर्मचारी, पेपर सेटर, मार्कशीट बनवणारा ऑपरेटर यांचा कुणाचा या लोकांशी संबंध आहे असं नाही। ही कुठंतरी मिस्शिफ झालेली आहे। माझ्या पक्षकारालाही फसवण्यात आलेल्या मार्क वाढवून देऊ शकतो असं सांगून वरून कोणतरी सांगितलंय, त्यांना खाली सांगितलंय। हे फक्त इनोसंट कॅरियर आहे आणि हे कोर्टासमोर आम्ही दाखवून देऊ आणि मिस्शिफ पण झालेली आहे एवढं मात्र नक्की। पण नीट लातूर पॅटर्नमध्ये ह्या नीट एक्झाममध्ये कुठेही बदमाशी झाली नाही असं आज तागायत तरी CBIला असा कुठलाही पुरावा मिळाला नाही की नीटचा एखादा कर्मचारी या लोकांशी कनेक्टेड आहे। आणि त्यामुळं नीट एक्झामशी आणि या आमच्या आरोपीचा कुठलाही संबंध जोडण्यास CBIला आज तागायत यश आलेलं नाही, येणार नाही। तुमच्या पक्षाने किती तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली? आता बस सोमवारपर्यंत, आज 6 तारीख आहे, 8 तारखेपर्यंत।